कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मस्त वास सुटलाय की बस मामनजी, आज नाश्ता कोणी केलाय माहितीये का? तुमच्या धाकट्या सुनबाईंनी। अरे वा, पण मुलगी आधीच पसंत आहे आम्हाला। ठीक आहे, कसं झालंय सांगा हा। या अर्जुन, अरे कुठे हरवलायस? नाही भाऊजी, अहो लवकर खाऊन सांगा, मगच आर्याचा जीव भांड्यात पडल। हो हो, नाही मस्त झालं असणार आहे। नाही नाही, झालंय, खूप चांगलं झालंय। अर्जुन नशिबान आहेस, बायको सुगरण आहे तुझी। आर्या, मस्त झालाय हा। छान झालाय। एवढंच? हा, एकदम छान झालाय। अर्जुन, मागे एकदा तू अपर्णा मॅडमनी केलेल्या अळूवड्यांचं वर्णन करत होतास। त्या किती कुरकुरीत झाल्या होत्या, त्याला किती चिंचेची चव होती, हे सगळं तुला अजूनही आठवते। आणि मी केलेला उपमा फक्त छान। आर्या, मी आता फक्त एकच घास खाल्लाय, सांगतो ना तुला मी। सॉरी। नाही सॉरी नको म्हणू तू। नाही, असं नव्हतं बोलायला पाहिजे मी, पण रावलं नाही। असू दे, घ्या तुम्ही पण खाऊन घ्या। नाही भाऊजी, तुम्ही करा नाश्ता, आम्ही चहा ठेवतो। आर्या चल चहा ठेवूया। हो। अर्जा, तुला खरंच आवडले ना? हा, आता काय काय दादा, अरे जुन्या सगळ्या गोष्टी डोक्यातून काढून टाकायचं ठरवलंय। जातील हळूहळू ते ना, असं अगं आर्या, नको एवढा विचार करू, आणि तू काहीच नाही चुकीचं बोललीस हा। पण मी असं सगळ्यांसमोर नव्हतं ना बोलायला पाहिजे। अगं आर्या, तू समजावल्याशिवाय समजणार आहे का त्यांना? आणि उलट तो आता हक्काने बोलू शकते। अगं लग्न होणार आहे तुमचं। पण त्याला वाईट नाही ना वाटणार? नाही वाईट वाटणार भाऊजींना। जाऊबाई, अर्जुनला सगळ्यात जास्त काय आवडतं? भाऊजींना सगळ्यात जास्त फेरणी आवडते। फेरणी? पण ती कशी करतात हो? अगं मी शिकवते ना तुला, सगळं शिकवते। आणि तू केलेली फेरणी खाऊन भाऊजी बाकी सगळं विसरून जातील बघ। हा, बोल चिंचुके। काय आत्ता? मी लगेच आलो। हा आर्या, आत्ताच्या केस बद्दल टिप आली, मला निघायचं लगेच। हो ठीक आहे, चल आवरूयात आता। मी निघतो। हा, थांबवलं ना हो। बोला बच्चे सरकार। हे बघ, मी तुझ्यासाठी काय आणलंय? काय रे? थम्स अरे वा, चॉकलेट। आज अचानक चॉकलेट कसं काय? अप। मामा तू खातल, मग सांगतो मी। भारे या, आता सांग। तू बेस्ट मामा आहेस ना, म्हणून। अरे तेव तर मी हायच र। तू बेस्ट म्हणजे बेस्ट मामा आहेस तू। हा, आता सांग तुला काय पाहिजे? तू देणार आहेस? अरे तू मागून तरी बघ की। मामा मला सांग ना, मा आणि बाबा काय करत नाहीयेत? अरे अमोल, नाही, तू सांग आता मला। मी कसं सांगू तुला? मी नाही बेस्ट मामा। मग दे माझं परत चॉकलेट, आणि तेच पाहिजे मला। अरे आता मी खाल्लं की ते चॉकलेट। नाही, मला तेच पाहिजे, दे लवकर। आता मला कळ तुझा जुगाड। सांग ना रे मामा, प्लीज। माझे सगळे मित्रांचे आहे बाबा, एकत्र राहतात, एकत्र मजा करतात।
जातात पण मा आणि माझे बाबा नाही जात. का बरं असं? मग आपण नाही ते बाबा सोबत. माझी मा बाबा सगळे का लांब राहतात? त्यांच्यामध्ये नक्की काय झालंय? बाळा, तुझ्या माचं आणि तुझ्या बाबांचं भांडण झालंय, त्यामुळे ते एकत्र नाहीत बघ. का बरं भांडण झालं? ते कसं सांगू तुला? ठीक आहे, पण मामा बाबांशी भांडण झालंय ना. आजोबा काका काकी म्हणून मला आणि माझ्या माला भेटाय का नाही येत? अरे बाळा, फक्त बाबांची नाही झालं भांडण, सगळ्यांशी झाले. सगळ्यांची? असं कसं मामा? अरे बाळा, आता झालं भांडण. मग आता काय करायचं मामा? हे बघा मग, तू अजिबात काळजी करू नको. लवकरात लवकर हे भांडण मिटेल आणि आपण परत सगळे एकत्र येऊ बघ. खरंच? हो. मामा तू बेस्ट मामा आहेस. चला जाऊ आता खेळायला. पळा. काय पण करून आजच्या आज स्वप्नील सरांची भेटून बोललं पाहिजे. एक 2 3 4 5 6 7 8 9 10. बापरे, चिंबा 10 जणांना का जाऊ नाही ते? अमोल, काय रे, काय चाललंय? काय नाही मा. मग काय लिहित होतास तू? मा मी सुट्टीतला अभ्यास करत होतो. बापरे, अभ्यास? ते मी न सांगता? मग मा तुझा मुलगा आहे ना मी. हो, माझा मुलगा आहेस तू. अमोल, काल तू तिकडून निघालास तेव्हा मास्टरांची एंगेजमेंट झाली होती का रे? हो मा, खूप भारी झाली होती. मज्जा आली तुला? छान वाटलं? मा खूप मजा आली. मास्टरांच्या घरचे खूप भारी आहेत. त्यांनी छान तयारी केली होती आणि मी त्याच्या बाबाशी पण बोललो. हो हो मा, खरंच. काय बोललास तू? अगं मा, गप्पा म्हणले मी. तू ओळखतीस का मास्टरांना? नाही नाही रे बाळा. भेटशील का कधी? हो म्हणजे आता बघू, मला वेळ मिळेल तेव्हा भेटेल. बरं अमोल, आता समर कॅम्प संपलाय, आता शाळा सुरू होईल. छान अभ्यास करायचा. हो मा, तेच तर करते मी. आणि आता आता मास्टरांची एंगेजमेंट झाली आहे ना, तर त्यांना खूप काम असतील. त्यांना सारखं सारखं भेटायचं नाही. हा, तुझे मित्रमैत्रिणी आहेत ना, त्यांना इथे बोलव आणि त्यांच्याशी खेळ. ओके मा. गुड बॉय. चल मी निघू का? मला उशीर होतोय बाळा. हो मा. बाय बाय. बाय मा. मा का बाबांना भेटू देत नाहीये? मा असं म्हणते म्हणजे काहीतरी नक्की असणार. मी नाही जाऊन भेटणार बाबांना आणि सांगणार पण नाही की मी सांभाळले म्हणून. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.